सर्व गुरुजनांचं स्वागत आहे GSM सोल्युशन्समध्ये. आपण आहोत पहिल्या पानावर कच्ची माहितीवर. इथे तुम्हाला शाळेचं नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, UID नंबर टाकायचा आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर तुमचा हा ID जनरेट होईल. हा जो ID आहे तो तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. त्यावर मी तुम्हाला पिन, हा जो पिन आहे तो देईल. नंतर तुम्ही तो एंटर करायचा आहे. टाका. आपल्याला 10 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता, ते दिसणारच आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्याला जायचं आहे दुसऱ्या टॅबमध्ये, नोंदवही ह्या टॅबमध्ये जायचं आहे. नोंदवही या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल एप्रिल महिन्यापासून दिसेल, एप्रिल 2024पासून दिसेल. आता हे टेस्टिंगसाठी मी डाटा टाकलेला आहे, तुम्ही डाटा काढून टाकू शकता. मी तुम्हाला क्लिअरच देणार आहे डाटा, ठीक आहे. पण आता आपला महिना चालला आहे सप्टेंबर आणि आपल्याला त्रिसूत्रीनुसार सप्टेंबरमध्ये आपल्याला पोषण आहार द्यायचा आहे. माझा जो अगोदरचा शिल्लक आहे तो कुठं टाकायचा, किंवा मला एप्रिलपासून डाटा भरावा लागेल का? तर तसं नाही आहे. तुम्हाला जर डाटा भरायचा आहे, आता भरायला सुरुवात करायचं, तुम्हाला ऑगस्ट 31ला काय डाटा होता तो तुमचा पाहावा लागेल. इथे ऑगस्ट 31 आता येणार आहे, ठीक आहे. तो डाटा इथं भरायचा. मग तो डाटा ॲटोमॅटिक तो खालपर्यंत तो संपूर्ण इथपर्यंत तो तुमचा डाटा हा शिल्लकेचा. आणि त्यानंतर तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये काय प्राप्त झाले ते तुम्ही इथे टाकू शकता. प्रत्येक धान्य इथं टाकू शकता आणि दिनांक वाईज तुम्ही इथं लाभार्थी टाकू शकता. तुमची पहिली ते 5वीचे 1 सप्टेंबरला समजा माझ्याकडे 20 मुलं आले, किंवा समजा 80 मुलं आले, काही फरक पडत नाही. 80 मुलं आले. 80 मुलं आल्याबरोबर ती जी बॅकग्राऊंड आहे ती पांढरी होती लालची. आणि समोर आता संडे आहे, त्या दिवशी बघा लक्षात घ्या संडे आहे. संडेला आपण पोषण आहार देत नाही, त्यामुळे तिथं काही सिलेक्ट होणार नाही आहे. पण यदा कदाचित शासनाच्या मनात आलं काहीतरी द्यायचं आहे तर इथं तुम्ही संक्षिप्त मेनू टाकू शकता, ते नंतर सांगतो. पण संडेचं आहे त्यामुळे आपण इथं काही टाकणार नाही. आता मंडेला आपल्याला समजा 80 मुलं आहेत आपली, 80 टाकलं ते बरोबर पांढरी बॅकग्राऊंड झाली. आणि 80 मुलांसाठी व्हेज पुलाव हा मेनू आलेला आहे. पहिल्या आठवड्यासाठीचा हा मेनू आहे व्हेज पुलाव. आणि त्याचं सर्व जे कॅल्क्युलेशन आहे दरानुसार ते इथं आहे. 8000 ग्राम म्हणजे 8 किलो तांदूळ लागणार आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर 1600 ग्राम वाटाणा लागणार आहे, जिरे 24 ग्राम लागणार आहेत, मोहरी 24, मिरची, तेल, मीठ, साखर, दूध पावडर, नाचणी आणि इंधन खर्च आजचा. हे सर्व तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आता तुम्ही म्हणाल मग हे द्यायचं कसं? आता द्यायचं कसं स्वयंपाकीन बाईला? तर त्यासाठी काय करायचं, समजा आज 2 सप्टेंबर आहे तर उद्याचं तुम्हाला द्यायचं आहे आजच धान्य. का? कारण स्प्राऊट भिजत घालायचं आपल्याला. मग उद्याचं आज 80 तर उद्या किती हजार होऊ शकतात? समजा मी सरासरी पकडलं 75, उद्या 75,000 असतील. तर 75 मुलांचा इथं डाटा तयार झाला, ठीक आहे. हा डाटा आपल्याला स्वयंपाकीन बाईला द्यायचं आहे. तर त्यावेळेस काय करायचं, काहीतरी 3 सप्टेंबर 2024 आपल्याला परत जायचं आहे आपल्याला राशन ह्या टॅबवर. या राशन ह्या टॅबवर गेलं की तुम्हाला 3 सप्टेंबर 2024चा इथं डाटा दिसेल, की जो सगळ्यात शेवटी तुम्ही डाटा भरलेला आहे इथं दिसेल. 3 सप्टेंबर 2024साठी अशा पद्धतीनं आहे. आणि हे 5वीसाठी आहे, हे 6वीसाठी आहे. 6वीसाठी आपण पट टाकला आणि त्यामुळे इथं काय आलं नाही. हे एकूण आहे. तर मी काय करणार, ह्या इथून एकूण 75 विद्यार्थ्यांसाठी पाहिजे, इथून इथपर्यंत हे कॉपी करणार. कॉपी करता येतं पण एडिट करता येत नाही. कॉपी करून मी जाणार टेक्स्ट मेसेजला, टेक्स्ट पूर्णपणे. इथं तुम्ही पाहू शकत असाल दिनांक 1 ते 8वीसाठी 3 सप्टेंबर 2024 ट्यूसडे, मंगळवार आहे. मंगळवारचं मेनू काय, मुगडाळ खिचडी, स्प्राऊटमध्ये वाटाणा द्यायचा, म्हणजे त्याला वाटाणा भिजू घालायचं आहे आजच, आणि खीर द्यायची. आणि त्याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य इथं आहे. आणि हे शिल्लकमधलं आहे. तुम्ही लगेच इथं चेक करू शकता शिल्लक किती आहे आपल्या स्टॉकमध्ये धान्य. हे शिल्के जर द्यायचं नसलं तर तिथं तेवढं सिलेक्ट करायचं नाही, फक्त एवढंच करायचं. म्हणजे हा खालचा टॅब सिलेक्ट केला नाही की शिल्लक जात नाही. वरचं सिलेक्ट करा, पाठवा, ठीक आहे. आता हे नोंदवहीमधून आपण उद्याचा डाटा पाठवला. इथं तुम्ही बघितलं कशा पद्धतीने तयार झालं. आता तुम्ही म्हणाल की मला एप्रिलपासून डाटा अपडेट करू का? तर अवश्य करावं. एप्रिलपासून का करावं? कारण सगळ्या जर शेवटी आपण गेलो तर वर्षाचा पूर्ण इथं गोष्वर आहे. आणि वर्षाचा गोष्वर आपल्याला प्रशासन विचारतंच की तुमचं प्राप्त काय एप्रिलमध्ये, वापरला किती, शिल्लक किती, हे प्रत्येक गोष्टी विचारतं. जर तुम्ही सुरुवातीपासून डाटा अपडेट केला तर आपल्याला गोष्वर ॲटोमॅटिक तयार होईल. आता डाटा अपडेट करणं काही फार कठीण गोष्ट अजिबात नाही आहे. तुम्हाला फक्त लाभार्थी टाकायचे आहेत. आणि जो जुना मेनू होता, आता तुम्ही म्हणाल जुना मेनू काय होता? याच्यावर म्हणजे हरभरा समजा, याच्यावर टाकल्याबरोबर इथं हां ओके, इथं आपल्याला लाभार्थी टाकावं लागतील. इथं आधी लाभार्थीमध्ये मी टाकतो 30, तर इथं तुम्हाला दिसेल की हरभरा आलं, ठीक आहे. आता इथं बघा एप्रिलमध्ये अगोदर जे काय व्हेज पुलाव टाकले त्यावेळेस व्हेज पुलाव नव्हता, त्यावेळेस मटकी होती. मग मी काय मटकी ना MT आहे नुसतं कोड, लक्षात घ्या.
त्यानंतर समजा अंडा पुलाव तर आपल्याकडे नसतो, मग त्यावेळेस काय आहे, TD म्हणजे तूर डाळ. तूर डाळ टाकलं, अंडा पुलाव की तूर डाळ आलं. म्हणजे हे तुमचे जुने मेनू तुम्हाला टाकता येतात, हे मला सांगायचं आहे. आता थर्सडेला काय होतं, आता समजा मसाले भात आपल्याकडे नव्हता त्यावेळेस एप्रिलमध्ये, त्यावेळेस मी काय वापरला होता, मूग डाळ, मूग MG मूग डाळ. ठीक आहे, मग इथे काय आलं, मूग आलं, मूग डाळीला MGD असं असेल, MGD. ठीक आहे, हे कोड आहेत. आता तुम्ही म्हणाल मग हे कोड आले कुठून, तर ह्याच्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल. म्हणाल हे मेनू आपल्याला कसं पाहिजेत बदलायचे, तर ते सांगतो मी. पण त्याच्या अगोदर इथे एक सांगतो, ह्या टॅबमध्ये इथं हे जर बघितलं तुम्ही, शाळा व्यवस्थापन ठराव दिनांक तपशील, इथं तपशील असा द्यायचा आहे की बाबा मला उसना घ्यावा लागला तर मी इथे टाकणार की मला ह्या शाळेकडून उसना घ्यावा लागला, किंवा दिनांक आणि ठराव क्रमांक, आणि त्या ठराव क्रमांकामध्ये तुम्ही टाकू शकता की बाबा मला ह्या शाळेकडून उसना एवढा घेतला, किंवा ह्या ठरावाने मी ह्या शाळेला एवढा उसना दिला. आता समजा मी जर इथं उसना दिला म्हणजे काय झालं, माझ्याकडून गेला म्हणजे मायनस किती दिला, 50 किलो दिला, -50 किलो दिला, असं तुम्ही दाखवू शकता. मग ते काय होणार, तुमच्या वजा होणार एकूण शिल्केतून. आणि जर समजा तुम्ही इथं ही काय आहे, तूर डाळ आहे, तूर डाळ तुम्ही घेतली दुसऱ्याकडून, उसनी घेतली म्हणजे काय झालं, तुमच्याकडे अधिक झालं, म्हणून अधिक तुम्ही 10 किलो टाका, अधिक, मायनस नाही टाकायचं, कारण तुमच्याकडे वाढलेली आहे तूर डाळ आलेली आहे. मग ती बरोबर इथे दाखवतं अशा पद्धतीने. कळलं, आपण काय घेतलं, तांदूळ 50 किलो दिला, 10 किलो घेतली. आणि असं येऊ शकतं की आपलं धान्य खराब होऊ शकतं, ते पण इथं टाका, मायनस करा, त्या मायनस चिन्ह द्या, म्हणजे ते आपल्याकडून वजा झालेलं आहे. अशा प्रत्येक धान्याला इथं तुम्हाला सवलत आहे. आता ही झाल्यानंतर तुम्ही म्हणाल मेनू मला माझ्या मनात टाकायचं किंवा जुना मेनू टाकायचा, तर त्यावेळेस काय करायचं, ह्या दर टॅबमध्ये जायचं. दर टॅबमध्ये काय केलेलं आहे, एवढे जे आहेत हे सर्व त्रिसूत्रीनुसार आहेत. हे कुठले त्रिसूत्रीनुसार, हा पहिला आठवडा आहे, हा दुसरा आठवडा आहे. ठीक आहे, हे वार आहेत आठवड्याचे, त्याच्यानुसार हे मेनू आहेत, हे डिफॉल्ट आहेत. तुम्ही एडिट करू शकता, त्यात काही वाद नाही, पण एडिट करायची गरज नाही. आणि त्यानंतर हे जे आहेत इथले मेनू, हे बघा, हे मेनू आहेत ते जुने मेनू आहेत. मूग डाळ झालं, तूर डाळ झालं, मसूर डाळ झालं, मटकी, मूग, चवळी, हरभरा, वाटाणा. आता काही शाळांमध्ये फक्त मसूर डाळ देतात आणि वाटाणा देतात, 2 महिने तेच खा. काही शाळेमध्ये मूग डाळ देतात, तूर डाळ देतात, तेच खा, असं असतं. पण त्यांचा डिफॉल्ट मेनू जो तो मेनू आहे, मेनूचं प्रमाण आपण इथे सेट केलेलं आहे ते, त्यामुळे तुम्हाला इथं बदलत बसायची गरज नाही. फक्त इथे एक कोड लक्षात ठेवा, संक्षिप्त कोड काय याचा. आता तुम्ही म्हणाल संक्षिप्त कोड काय बाबा, तर त्यासाठी इथे जायचं मेनू ह्या विभागात. हे बघा, हे मेनू विभागात गेलं की हे जे आठवड्याचे आहेत डिफॉल्ट मेनू त्रिसूत्रीनुसार ते हे आहेत, आणि जे जुने मेनू आहेत ते हे आहेत. आता तुम्ही मला मग मसूर डाळीला काय टाकायचं, MSD टाकायचं. साधी गोष्ट आहे, मसूर डाळ MSD, मटकीला MT मटकी, मूग डाळीला मूग, चवळीला चवळी. आता तुम्ही म्हणाल मला हे नाव काही पसंत नाहीत, मी मूग डाळीला काय म्हणणार किंवा तूर डाळीला काय म्हणणार, तूर डाळीला मी म्हणणार, एडिट करता येत नाही ते, ओके, मी एडिट करायची सुविधा देतो. ही तूर डाळीला काय म्हणणार, TDR म्हणणार, किंवा हे तुम्ही मेनू टाकू शकता. आता इथं बदलायची सुविधा आहे तुम्हाला. नवीन मेनू आला तुमचा, इथं नवीन मेनू टाका. इथे समजा मेनू नाही, मला बिर्याणी टाकायची, इथे बिर्याणी, फक्त व्यंजन टाकले, स्वर नाही टाकले, बिर्याणी. ओके, आणि मेनूचं नाव काय टाकायचं, विस्तृतमध्ये बिर्याणी. ओके, आता हे मेनू सेट केला, पण आपण ह्याचा दर निश्चित करावा लागणार आहे. दर निश्चित करण्यासाठी परत दर विभागात जायचं. इथं आता आलेलं असेल बघा, तुम्ही इथं बघितलं तर बिर्याणी आलेलं असेल बघा, हे बिर्याणी आलं काय, तिकडून ट्रान्सफर होऊन इकडं हे बिर्याणी आलेलं आहे. हे बिर्याणीची तर रेट्स आपल्याला ठेवायचे आहेत, आणि बिर्याणीचे इथं 2 दिसतील, 1ली ते 5वीसाठी, 6वी ते 8वीसाठी आपल्याला सेट करायचे आहेत. समजा बिर्याणीसाठी स्प्राऊट तर नाही आहे, मी काय करणार, 100 ग्राम 1ली ते 5वीसाठी आणि 150 ग्राम 1ली ते 6वी ते 8वीसाठी. त्याचबरोबर काय टाकणार याच्यामध्ये, तूर डाळ टाकू, मसूर डाळ टाकू, मटकी टाकू, वाटाणा टाकू, काय टाकायचं तुम्ही टाकू शकता. पण मी काय करतो इथं, आता एक आपल्याला बघायचं आहे, टेस्ट करायचं, पण मी काय करतो, मिरची टाकतो इथं टाकू 5 ग्राम आणि इथे टाकू 7 ग्राम. हे झालं आपलं प्रमाण. ठीक आहे, बिर्याणी. आता मला द्यायची बिर्याणी, मग मी काय करणार, परत नोंदवहीमध्ये जाणार. आता मला एप्रिलमध्येच द्यायची बिर्याणी, सॅटर्डेला द्यायचं का फ्रायडेला द्यायचं आहे. समजा मला MG मूगच्या ऐवजी काय करायचं आहे, बिर्याणी द्यायचं. आत्ता आपण बिर्याणीचा कोड काय ठेवला होता, बिर्याणी, सगळे व्यंजन ठेवले होते. ठीक आहे, मग इथं काय होणार, ॲटोमॅटिक काय येणार, ते आत्ता आपण सेट केलेलं बिर्याणी आलं.
29 पोरं आहेत आणि 29 पोरांसाठी 100 ग्राम तांदूळ 29 होणार. आणि आपण फक्त मिरची सेट केलं तर बघा, तर मिरची इथं फक्त वापरलेली तुम्हाला दिसते आहे का नाही बघा. हे बाकीचं काही वापरलं नाही आहे. बाकीचं तुम्ही सेट करायचं, जसे शासनाचे परिपत्रक येतील त्या पद्धतीने सेट करायचं, हे होऊन जातं. मला वाटतं नोंदवहीचा भाग समजलेला असेल. नोंदवहीमध्ये काय आहे, इकडे संक्षिप्त रूप आहे, इकडं काय उसना घेतला, खराब झाला, दिला ते लिहायचं, इथं प्राप्त लिहायचं आहे आणि सुरुवातीची शिल्लक इथं लिहायची, नंतरची शिल्लक काही ॲटोमॅटिक आहे सगळी, ठीक आहे. आणि दर तुम्हाला जर बदलले शासनाचे तर तुम्ही दर इथं सेट करू शकता, एवढी तुम्हाला सूट आहे ते. आता हे झालं आपलं मुख्य भाग, दर निश्चित करणं. सगळ्यात मुख्य भाग नोंदवही आहे, त्यानंतर दर आणि मेनू आहे, ठीक आहे. आता याच्यानंतर मासिक प्रपत्र आहेत. हे सगळे फॉर्मॅट आहेत प्रिंट करण्यासाठीचे. हे बघा, हे मासिक प्रपत्र आहे. इथे तुम्हाला जून कोणता महिना आहे तो निवडायचा आहे महिना. आता मे 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 महिना निवडला, बदललं. आणि वर्ग निवडायचा आहे, वर्ग इकडेच आहे, ठीक आहे. इथं पण महिना निवडायचा आहे, हा महिना आहे तिथं नाही निवडायचं, इथं निवडलं की तिकडं पण. आता इथं निवडलं ना, आता समजा जुलै निवडला, इथं पण जुलै होतो. आणि ह्या पूर्ण प्रिंट काढता येतात. प्रिंट कशी काढायची ते पण मी सांगतो, सगळं इथं तयार होतं. फक्त इथं काय करायचं तुम्हाला, इथं जो ग्रे एरिया आहे तो भरायचा. तुम्हाला पटसंख्या वगैरे काय बदलू शकते, त्यामुळे बदलायचं आहे. हे उसना घेतला दिला हे तुम्हाला बदलायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, इथं मदतनीस संख्या वगैरे असेल तर मी टाकलेली पण तुम्ही बदलू शकता. इथं दिनांक टाकायचा आहे आणि एवढे प्रिंट काढायचे, ठीक आहे. एवढं झाल्यानंतर ही प्रिंट विभागात जायचं. प्रिंट विभागामध्ये अख्खी नोंदवही आहे, ही आपल्या गाभा आहे. ही प्रिंट काढून तुम्ही नोंदवहीला चिटकू शकता, नोंदवही भरायची गरज नाही. मग तुम्ही म्हणाल इथं कसं काढायची इकडे प्रिंट, तर आधी इयत्ता निवडायची. समजा मला पहिली ते पाचवी निवडलं आणि आता महिना निवडायचा आहे. समजा महिना मला निवडायचा आहे मार्च नाही आहे, एप्रिल आहे, ठीक आहे. एप्रिल निवडला मी, सॉरी इथं मार्च 2025 मी सेटिंग करून घेत होती. आता इथं एप्रिल 2024, इथं बघा बिर्याणी आपण टाकलं होतं 29, हे का नाही. अतिशय सुंदर इथं आलेलं आहे, सगळं सेट झालेलं आहे. इथं उसना दिला घेतला हे सगळं आलेलं आहे इथं. आणि जी प्रिंट कशी काढायची हे सुद्धा मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. आता हे प्रिंट झालं, मासिक कामात झालं. आता एक मला आपल्याच गुरुजनांनी सांगितलं होतं की नाशिकच्या आणि लातूरचे त्यांनी वेगळे फॉर्मॅट मागितले होते, त्यामुळे मी वेगळे फॉर्मॅट त्यांच्यासाठी तयार केले. आता हे तुम्हाला जर फॉर्मॅट पाहिजे असल्यास घेऊ शकता. ग्रे एरिया मात्र तुम्हाला भरायचा आहे आणि इथून महिना आणि हे निवडायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तुम्हाला हा फॉर्मॅट मिळून जाईल. त्यानंतर लातूरचा सरांनी सुद्धा फॉर्मॅट सांगितलं होतं, त्यानुसार त्यांना दिलं आहे. इथं तुम्ही महिना आणि इयत्ता निवडू शकता, त्यानुसार तुम्हाला फॉर्मॅटमध्ये ॲटोमॅटिक डाटा येऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचा मेसेज, सगळ्यात महत्त्वाचं आहे राशन. हे राशन मी तुम्हाला सांगितले बहुतेक, हे राशन आहे. ह्या पद्धतीनं आपण जर मुलं, आता राशनचं मी माझ्या शाळेमध्ये काय करतो आहे की सरळ हे एक टेक्स्ट मेसेज स्वयंपाकीन बाईला देतो. स्वयंपाकीन बाई जेवण झाल्यानंतर दुपारी धान्य घेऊन जाते आणि धान्य घेऊन जाण्यासाठी ती आपला मोबाईल मुलांना दाखवते. आपल्या शाळेतल्या मुलांना शाळेतले मोबाईल घेतात आणि त्या मोबाईलवरचं धान्य पाहून ते अक्षरशः मोजून स्वयंपाकीन बाईला देतात. आणि मोजतात कसं, तर आपल्या गणित पेटीमध्ये पेटी आहे ती तशीच होती, ती काढली बाहेर. मुलांनी त्याच्यावर वजन करायला सुरुवात केलं. दुहेरी हेतू साध्य झाला, मुलं वजन पण करायला शिकत आहेत आणि धान्य पण काटेकोरपणे देत आहेत आणि धान्य व्यवस्थित लावतात. फक्त आपल्याला 1-2 आठवडे लक्ष द्यावं लागेल काटेकोरपणे शिस्त लागेपर्यंत. त्यानंतर ॲटोमॅटिक होऊ शकतं. आपल्याला 4 दिवसाला एकदा बघणंच आहे, किंवा स्वयंपाकीन बाईला जरी सांगितलं तरी ती सुद्धा व्यवस्थित करू शकते. तर प्रिंट काढणे हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि प्रिंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सर्वात प्रथम ह्या 3 टिंबांवर जावं लागेल. सगळं तुम्ही डाटा निवडलेला आहे, माहिती भरलेली आहे, 3 टिंबावर जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला जायचं इथं ह्या शेअर अँड एक्सपोर्ट ह्या विभागामध्ये. शेअर अँड एक्सपोर्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जायचं आहे ह्या प्रिंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला छानपैकी असं PDF तयार करायची आहे. डायरेक्ट आपल्याला प्रिंट तर जोडता येणार नाही आहे, त्यासाठी आपल्याला अगोदर PDF तयार करायची. पण PDF तयार करण्याच्या अगोदर लेटर जे आहे त्याला आपल्याला काय करावं लागेल, A4 करावं लागेल. हे A4, ओके. आणि त्यानंतर जे पोर्ट्रेट आहे त्याला आपल्याला लँडस्केप करावं लागेल, लँडस्केप, ओके. त्यानंतर आपल्याला हे बघावं लागेल की नेमकं कोणतं प्रिंट काढायचं आपल्याला. आता तुम्ही जर इथं बघितलं तर हे आहे पूर्ण नोंदवहीची प्रिंट. त्यानंतर हे मासिक प्रपत्राची प्रिंट आहे. आपल्याला ह्याची गरज नाही आहे, ह्याची गरज नाही आहे, याची पण ठीक आहे, याची गरज आहे आपल्याला. हे नाशिक पॅटर्न आहे, हा नाशिक फॉर्मॅट आहे. हे करण्यासाठी तुम्हाला इथं जाऊन अगोदर पोर्ट्रेट मोड करावं लागेल, ठीक आहे. हा जो आहे माझ्या मते हा नाशिक फॉर्मॅट आहे, हा लातूर फॉर्मॅट आहे, हा ठीक आहे. हे दोघांसाठी काय करावं लागेल, ह्याच्यासाठी जमेल आपल्याला. त्यानंतर इकडे काही प्रिंट काढायची गरज नाही आहे. तर माझ्या मते
हे लातूर पॅटर्नसाठी तुम्हाला पोर्ट्रेट मोड करावं लागेल. इथं जाऊन पोर्ट्रेट करावं लागेल. समजा मला जर आता हा 13 नंबरचा प्रिंट काढायचे, ठीक आहे. म्हणजे प्रिंट काढण्या अगोदर त्याला अगोदर पी डी एफमध्ये एक करावं लागेल आपल्याला. मला काय काय पी डी एफ करायची, 13 नंबर एक करायची ही, त्यानंतर ही नोंदवहीची एक करायची आणि त्यानंतर मासिक पत्र टाकायचे. तिघांचे करायचे. नंबर काय त्याचे 13, 18 आणि 19 हे 3 आहेत. मग मी ह्या तिघांना सिलेक्ट करणार अगोदर. लँडस्केपमध्ये इथं रेंजेसमध्ये जाणार काय, पेजेस ऑलमध्ये जाणार, त्यानंतर रेंज ऑफ जाणार. त्यामध्ये काय काय होतं, 8 किती होतं मी विसरून गेलो, 13, 18, 19 मी ते टाकणार त्या पद्धतीने. 13, 18, 19 आणि त्यांना सिलेक्ट करणार. बघा हे तीनच आले आणि तिघांचं जर मी पी डी एफ केला अशा पद्धतीने, तर हे तिघांची पी डी एफ होतात. मी इथं नाव टाकतो त्यांना 3 पी डी एफ म्हणून. तुमच्या पद्धतीने नाव टाका 3 पी डी एफ. ओके, महिन्याचं वगैरे नाव तुम्ही टाकायचं, छानपैकी होऊन जाईल. आता हे झालेलं आहे. आता हे पी डी एफ कशा तयार होतात हे तुम्हाला दाखवतो मी. पी डी एफ सेव्ह केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्समध्ये जायचं, जिथं तुमच्या पी डी एफ सेव्ह होतात तुम्हाला माहीत असेल जागा 3 पी डी एफ. बघा उघडली आपण आता. अशा पद्धतीने छान अशा पी डी एफ तयार होतात. त्याची प्रिंट तुम्ही काढू शकता. आता हे जे डबे ते डबे मी काढून टाकतो, म्हणजे तुमच्याकडे डबे येणार नाहीत. ह्याच्या कसे डबे आले नाहीत त्याच्यामध्ये येणार नाहीत. हे तुम्ही प्रिंट सरळ काढून तुमच्या नोंदवहीला ही चिटकवू शकता. ही कीपिनला देऊ शकता. हे नाशिकचा फॉर्मॅट आहे, नाशिकला देऊ शकता. लातूर फॉर्मॅट उभ्यामध्ये काढा, पोर्ट्रेटमध्ये तिकडे देऊ शकता. अशा पद्धतीनं आहे. मला वाटतं भरपूर तुम्हाला माहिती दिलेली आहे, समजलं असेल आशा करतो. आणि जर काही समजलं नसेल तर अवश्य सांगा, मी तुम्हाला नक्कीच मदत करायला तयार आहे. धन्यवाद.